मित्रांनो, आता चिकनमध्ये आम्ही हळद, मीठ, मसाला, गरम मसाला आणि चिकन मसाला टाकलेला आहे. तरी तुम्ही आता पुढची स्टेप बघा. आणि या शेंगा आहेत आणि त्या शेंगा तिकडे आहेत. टोटल 4 किलो शेंगा आहेत. ह्या 1 किलो आहे मटरची शेंगा आणि हे पावटं हे बघा. त्याला तुम्हाला भरताना दाखवतो, पोपटी कशी भरतो ते आम्ही. आणि भांबरूट त्याला तुम्हाला भरताना दाखवतो आम्ही. असं काय नसतंय. जर करपवली बघू शकता मित्रांनो, शेंगा कशा शिजलेल्या आहेत आमच्या एकदम. जराशा करपल्या. चिकन पण एकदम मस्त शिजलेलं आहे. पोपटीन बघा पोपटीला काय एवढा आणि चिकन. मित्रांनो, मी मयूर झोपे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो पोपटी लावायसाठी. तरी आज आपल्या पोपटी लावायला भेटेल बघायला. आणि आज सामान बघा, थंडच्या बाटल्या निघाला. मित्रांनो, आता चिकनमध्ये आम्ही हळद, मीठ, मसाला, गरम मसाला आणि चिकन मसाला टाकलेला आहे. तरी तुम्ही आता पुढची स्टेप बघा. आणि या शेंगा आहेत आणि त्या शेंगा तिकडे आहेत. टोटल 4 किलो शेंगा आहेत. ह्या 1 किलो आहे मटरची शेंगा आणि हे पावटं हे बघा. त्याला तुम्हाला भरताना दाखवतो, पोपटी कशी भरतो ते आम्ही. आणि भांबरूट त्याला तुम्हाला भरताना दाखवतो आम्ही. पोपटी भरायला आता सुरुवात घेतलेली आहे आपण. डब्बा भरायला पहिल्यांदा भांबरूटचा लेअर लावतोय. अशी नीट प्रॉपर अशी चारी साईडनी लावायची लागेल भांबरूट. त्याच्यानंतर आपण शेंगा टाकू. मीठ टाकून घेतो मित्रांनो आपण खाली भांबरूटच्या वर. ते चिकन चाय. तर मित्रांनो, आता भिजवलेल्या शेंगा घेऊन टाकलेल्या आहेत. पहिले एक लेअरला टाकतो आम्ही मस्त होती. पहिल्यांदा काय टाकलं नंतर लावतो चिकन पीस. ती वरती आता दाखवा. ती लेअर वरती येईल. पॉज केली असं वाटते. दुसरी लेअर लावतो आता आम्ही. हा आपला दुसरा थर चाललाय चिकनचा, एकदम भरगच्च. आणि आता मटर टाकतो तिसरी लेअरसाठी. मटरचा तडका पाहिजे ना आम्हाला. तिसऱ्या लेअरमध्ये मटर टाकले आणि मीठ टाकतो. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या मिठाचा वापर केला जातो, जेणेकरून हे चिकनला लागत नाही मोठं मीठ जास्त. आणि छोटा मीठ टाकला ना, त्याचा अंदाज पण आपल्याला भेटत नाही किती मीठ टाकला किती नाही. त्यासाठी मी मोठा मीठचा वापर करतो. मोठं मीठ प्रॉपर असा अंदाजान टाकतं नाही ते. टाकून घेतो. साईडने पण लेअर लावू एक अजून कशी हे भांबरुटीची, जेणेकरून जळू नये. आपल्या शेंगा प्रॉपर राहिल्या पाहिजे. त्यासाठी करपण्याचे चान्सेस असतात ना मेरे म्हणजे साईडनी, म्हणून त्यासाठी भांबरुटीची लेअर लावली ना. फुल अँड फायनल लेअर. टाक शेंगा खाली. मी शेंगाला खातो. आता आपण त्याला लावतो, असं पॅक करतो पद्धतशीर. आणि एकदम भांबरूट पूर्णपणे भरून घेऊ.
आणि डब्याचं झाकण लावून घे. आणि मित्रांनो, तुम्हाला पण अशी रेसिपी करायची असेल तर आपली व्हिडिओ बघून करू शकता, लेकिन सबस्क्राइबर करना मत भूलना. भांबरूट टाकून झालेले आहे. आता आपण याला पॅक करून घेऊ. माझ्या आयटमला चॅलेंज पाठवा, दुसरा काय नको. आपण आता आपला सर्व मटेरियल टाकून डब्बा पॅक करून झालेला आहे. तर आता आपण याला तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो कसं काय करतात. तर आपण आता लाकडं लावून घेऊ पहिल्यांदा चारी साईडनी. डब्याच्या लाकडं लावल्यावरती त्याच्या कोळशावर थोडा उष्णता असते, तो शिजत राहते. आता आपण पेंडा टाकून घेऊ त्याच्यावर लाकडांवर, म्हणजे आग लवकर लागेल. अंधारामुळं तुम्हाला मित्रांनो काही दिसत नसेल जास्त, थोडं समजून घ्या. आम्हाला पण समजून घ्या, आम्ही पण काला येऊ. मित्रांनो आता आग लावूयात आपण आणि याला असंच थोडा पेंडा टाकत राहू. 20-22 मिनिटं. 20 मिनिटात प्रॉपर होणार, कारण का जेणेकरून ते पत्र्याचे आहे, पत्र्याचा डब्बा असल्यामुळं जास्त टाइम लवकर होते. कारण का लवकर त्याला धग भेटली जाते. मातीचा मडका असल्यावर टाइम लागतो थोडा. आता बघा, आता आग लागलेली आहे चारी साईडनी. नारळ फेक, नारळ फेक. 20 मिनिटं आपण शिजून घेऊ. न्यायला तिकडं. आता आपण मित्रांनो 20 मिनिटं शिजून घेऊ. हा आमचा कॉमेडी मॅन रघुनंदन. एक दिवशी नक्की तुम्हाला दाखवतो कॉमेडी व्हिडिओ कसा तो बोलतो तो. आयटमचा बापूस व्हिडिओ बघत असला तर माझ्या आयटमला चॅलेंज पाठवा. असं मित्रांनो पेंडा टाकत राहायला लागतंय. आदित्य टाक. थंडी पण नाही लागायची. काल पण काय नाही घरून काय भेटला माहित झालाय ना बाजूला. यार अरे काल मी भाजीची जेवण विचार कर. नाही अरे मी चायनीज खाला मी. काय करतील मग घरून नाही त्याला काय करतील. मला तर वाटली पण नाही 30 बस. मला वाटलं काय अजून ह्याच आहे बोलू. 30 नोव्हेंबर आमची रायगडची फेमस पोपटी. रायगडची फेमस आहे मित्रांनो. तुम्ही रायगडमध्ये विंटर सीझन मध्ये कधीही या, तुम्हाला बघायला मिळेल. कारण हे शेंगाची टेस्ट आहे ना, हे शेंगा टेस्ट ना, आणि आमचे गावठी शेंगा आहेत ना त्याला टेस्ट आहे ते एकच नंबर. तुम्ही एकदा खाऊन बघा आमचे गावठी शेंगा ती बनवून केलं असं काय. मला पण घेतो मला. आणि आमचा फेमस सिंगर मॅन आणि कॉमेडीचा दुनियातला राजा माणूस आणि क्वालिटी गावातला मेन. इंटरनेटवर आम्ही येऊ ना, इंटरनेटवर. कारण का आमचा मेन माणूस आहे कॉमेडीसाठी
इंटरनेट आमचा मेन माणूस आहे तो, काय तुम्हाला ऐकायचं नाही, कॉमेडी करायला लागला एकदा तर तो क्वालिटी गावाला हादरून सोडतोय. इरिस का सुने का गाना उससे भी फेमस है ये. साला दिसतो 9 दिवस 9 दिवस असा वाटेल का तुम्हाला जाम दारू पितोय, पण तो त्याला दारूचं का व्यसन पण नाही का कसला नाही, पण तुम्ही बोलणार का अट्टल बेवडा आहे, पण तो असा माणूस आहे एकदम तरी पाठवलेला. पलतला नाचलेला एकदा, पण त्यांनी कातकऱ्यांना सगळ्यांना डायरेक्ट दारून त्यांना गार केलता, पण त्यांना वाटलं असेल खोलेट कराय नाच करा, पण आमचा कुठं. सोन्याची पाठी थोडी आम्ही राहतो. 1700 लोक 1700 लोक बघतात. मित्रांनो आमचं जाम कष्ट केला, त्याला आता जास्त चिकन 100% देणार आज. उपाशी आहे, उपाशी दुपारपासून उपाशी. आज मला वाटतं तो तर आणून खाणार, तुम्ही बघायला भेटेलच कसा खातोय तो आणि कशी टेस्ट होते ती तुम्हाला दाखवतो, आणि तुम्हाला कशी आवडली ती तुम्हाला मित्रांना माझ्या आवडेल तो सांगतो ना कसा करपायचं ना. मित्रांनो आता 10 मिनिटं आमचे झालेले आहेत, फक्त 10 मिनिटं राहिले आहेत, मग तुम्हाला दाखवतो काढून पोपटी कशी झाली ती, आणि टेस्ट करून पण दाखवतो. माझा मित्र आदित्य तो टेस्ट करणार, आणि मेन आमचा सूत्रधार आता त्याला आज बनवलेला आहे, कारण का तो आमचा कामाचा माणूस आहे. आता याची पण काढू देऊ. आमचे जुने जाणते असे वयाने मोठे असणारे मेन माणूस आहे तो पण आमचा. दाखवून मग मी कौशल बघून ते आपलं काय चाललंय. माझी लई कापला जायला बोलू. मित्रांनो माझ्या मित्राचे आता हात कापलेला आहे, तरी पण त्याला. तर मित्रांनो आता जवळजवळ आपले 15 मिनिटं झालेले आहेत, अजून 5 मिनिटं वाट बघू आणि आपण आपला डब्बा उचलून घेऊ, मग आपली पोपटी तयार होईल. तर आता मित्रांनो जवळजवळ 20 मिनिटं व्हायला आलेत. बोल. पेंडा साईडला काढतो बघा. आणि आज आमची पोपटी कडक मध्ये झालेली आहे. त्याचं बघू आता पोपटी एकदम छोटी ना. जरासा पाणी मारल ना. पाणी चेक करीत मारून. खाना मार पाणी मार. पायसात मार. वास येते झाले पाणी पोपटी तर झालेली दिसते. हा? मित्रांनो आता आमची पोपटी ते शरद हा असं इकडे घेऊ. शरद इकडे वर. स्वतः स्टॉक हाऊसचे मालक आलेले आहेत पोपटी काढायला. शरद असं उचलो खालती हे सर. आता डब्बा उचलण्यासाठी आलेले आहेत. खाल ना शरद. कडे झाले उचल तसं उचल. उलटी हे माया इकडे ना घाल. घे. अरे अरे इथं आहे. मित्रांनो पोपटी झालेली आहे आमची. बघू शकतो मित्रांनो शेंगा कशा शिजलेल्या आहेत आमच्या एकदम. चिकन पण एकदम मस्त शिजलेलं आहे बघा. आणि चिकन टेस्ट कर. चिकन टेस्ट कर मिली. कडक झाली का चिकनचा पीस. कडक. आणि ते टेस्ट कर रे लिंबूवर कसं झालंय बघ. गरम आहे ते माहिती आहे. केस घेतली तर गोर नाही. खूप मस्त झालाय. एकदम मस्त. सुद्धा बोलू नको गावाकडची पोपटी आहे शहराकडची नाही. आणि आमचा हा तिसरा मित्र टेस्ट करतोय. कसं झालं रे. मस्त कडक. आणि हे बघा कशा शेंगा झाल्यात कडक. शरद टेस्ट कर. लावतो मित्र. एक नंबर असते एक नंबर. चिकन टेस्ट कर ना.
चिकन कसं झालं तो बघ. चिकन एक नंबर. पहिला डायरेक्ट लेग पीसच सोबत जाम. आमचे नशिबांचे हात आहेत का काय? आणि तो कसं झालेला शिजलेला बघा. तुम्हाला दाखवतो मी आता बघा. कडक शिजलेला आहे बघा. एक नंबर पण भाजते आता माझी. मला बस झाला. आणि आता तुम्हाला तर टेस्ट करायला सांगतो. तिनं मिलिंद का लक्ष ठेवू नको घे कर. वाव एक नंबर सुपर. एक नंबर झाला एक नंबर. मित्रांनो आता मी खातो आणि मग तुम्हाला दाखवतो काय तो.